ठरला जनता राहुल गांधी एक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान नक्की करतील, नेहमी केला आहे। जेव्हा जेव्हा राहुल गांधी महाराष्ट्रात आले स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान त्यांनी केला आहे। आणि दुसरं, सातत्याने ओबीसी समाजाचा अपमान करणे, सातत्याने ओबीसी समाजाचा अपमान करणे, ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी ओबीसी समाजाचा अपमान करतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली। आदिवासी समाजाच्या कल्याणाकरता काँग्रेसने कधी काम केलं नाही। 65 वर्ष बघितलं असाल, आदिवासी समाजाचे मत घेतले, पण पद्माकर वडवीजीने मला सांगितलं तेव्हा त्यांच्या मनात काय भावना होती की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आमच्या समाजातील शिक्षक आदिवासी एक आमच्या बहिणीला देशाचे राष्ट्रपती पदापर्यंत सन्मान या आदिवासी समाजाला दिला, म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय। आतापर्यंत कधी हा सन्मान कुणी दिला नाही, माननीय मोदीजींनी दिला, आमच्या आदिवासी समाजाच्या बहिणीला दिला, द्रौपदी मुर्मूजीला दिला। आणि म्हणून आदिवासी समाज हा मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेला साथ देतोय। आपण बघितलं असाल, मागासवर्गीय समाजाला नेहमी काँग्रेस पार्टीने मागे टाकलं। स्वतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यामध्ये लोकसभेतून हरवण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं। आणि म्हणून शेड्यूल कास्ट सुद्धा आमचा जो नागरिक आहे, जनता आहे, ही मोदींच्या मागे उभी आहे। आदिवासी समाज मोदींच्या मागे उभा आहे। तुम्हाला दिसेल पुढच्या काळामध्ये ओबीसी, आदिवासी, मराठा सर्व समाज या महाराष्ट्रातले हे मोदीजींना साथ देणार आहे। ओबीसी साथ देणार आहे, मराठा समाज साथ देणार आहे, सारे समाज साथ देणार आहे। आणि म्हणून आज पद्माकर वडवी यांचं, विनायकराव देशमुखांचं, अर्चना राठोडचं, मनोहरराव सोनवणेचं, हिरालाल बागुलजीचं, रोशन गावित जी आहे, गणेश पाटील जी आहे, लखन पावराजी आहेत, अनिल मराठे, जगदीश पाडवी, या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वागत करतो। मला या ठिकाणी एक बाबीचा आनंद आहे, या सर्व जे पक्षप्रवेश झाले आहेत यांनी कुठलीही, म्हणजे आज बघा पद्माकर वडवी जेव्हा पक्षात आले किंवा विनायकराव आले, त्यांनी कुठलीही मागणी पक्षाकडे केली नाही। बोलताना काय म्हटलं, संघटनेची चांगली जबाबदारी आमच्याकडे द्या, आम्हाला भारतीय जनता पार्टीची संघटना मजबूत करायची आहे आणि मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे। मी पद्माकर वडवी यांचं मनापासून अभिनंदन करतो। पक्षामध्ये त्यांना एवढंच सांगेल की पक्षामध्ये त्यांचा मान सन्मान हा नेहमीच कायम राहील, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि खरं तर पुन्हा एकदा पुढच्या काळामध्ये